बघा, एका बिस्कुट पुड्याची लांबी 15 सेंटीमीटर, रुंदी 5 सेंटीमीटर व जाडी 4 सेंटीमीटर आहे. जर एका खोक्याची लांबी पाऊण मीटर, रुंदी अर्धा मीटर व जाडी 40 सेंटीमीटर असेल तर त्या खोक्यात एकूण किती बिस्किट पुडे मावतील असा प्रश्न. लेकरांनो, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा, तिथे तुम्हाला दररोज असे असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या काळजीपोटी माझा एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे. अवश्य ग्रुपमध्ये सहभागी व्हा. हा प्रश्न सोडवत असताना एक आहे खोका आणि एक आहे बिस्किट पुडा. खोका, लेकरांनो लक्ष द्या, आणि या खोक्याची लांबी पाऊण मीटर, खोक्याची लांबी पाऊण मीटर, खोक्याची रुंदी अर्धा मीटर आणि खोक्याची जाडी म्हणजेच उंची, खोक्याची जाडी 40 सेंटीमीटर. आता बिस्किट पुडा या खोक्यामध्ये किती, हा जो खोका आहे याच्यामध्ये किती बिस्किट पुडे मावतील. आता या बिस्किट पुड्याची लांबी 15 सेंटीमीटर, बिस्किट पुड्याची लांबी 15 सेंटीमीटर, रुंदी, बिस्किट पुड्याची रुंदी 5 सेंटीमीटर, बिस्किट पुड्याची जाडी 4 सेंटीमीटर. पहिली गोष्ट, हे जे इथं एकक सेंटीमीटर आहे, इथं काही मीटर काही सेंटीमीटर, 3/4 मीटर म्हणजेच लेकरांनो 75 सेंटीमीटर. कसं काय सर? एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात आणि 3/4 मीटर म्हणजे काय, तर 4 गुणिला 25 100, 25 गुणिला 3 हा गुणाकार 75 सेंटीमीटर म्हणजेच पाऊण मीटर. गोष्टी लक्षात घ्या. ओके, आता हे 1/2 मीटर म्हणजेच 50 सेंटीमीटर. कसं काय सर? एका मीटर मध्ये 100 सेंटीमीटर असतात, 1/2 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर बाबा? हा भाग जातो 50 न, 50 गुणिला 1, 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आहे लेकरांनो इष्टिकाची ती प्रकरणाशी संबंधित. सोडवायचा कसा? तर इथं पहिल्यानं हा जो खोका आहे हे माप सेंटीमीटर मध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्याचं एक सूत्र आहे, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. इथं जाडी हे जे दोन शब्द दर्शवले, जाडी म्हणजेच उंची, हे काही भौमितिक समानार्थी शब्द पक्के लक्षात ठेवा. जाडी म्हणजे उंची, अंतर म्हणजे लांबी. मग इथं खोक्याचं घनफळ, गोष्टी लक्षात घ्या, खोक्याचं घनफळ आणि याला भागीला बिस्किट पुड्याचं घनफळ, बिस्किट पुड्याचं घनफळ. मग आता खोक्याचं घनफळ म्हणजे काय, तर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची म्हणजे 75 गुणिला, हे पलीकडल्या माप सेंटीमीटर मध्ये आम्ही कन्वर्ट केलेले, 50 गुणिला 40 आणि याला भागीला हे माप 15 5 4, 15 5 आणि 4. पहिली गोष्ट, हा भाग 10 आणि हा भाग सुद्धा 10 आणि 15 5 75 म्हणजे आता उरलं काय हो, 5 10 10 म्हणजे 5 गुणिला 10 गुणिला हे 10, 5 10 50, परत गुणिला 10, 50 गुणिला 10 म्हणजे काय, तर 500 पुढे त्या खोक्यात मावतील. हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस. जर सरावाने सहज यश प्राप्त होते, सहज आणि सुलभ यश बनते, तर मला असं वाटते सरावासाठी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे.
ओके. इष्टिका चित्ती तसेच घनफळावरील उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.